हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत एकदम डिलिशियस ग्रीन चिकन रेसिपी। एकदम घरच्या स्टाईलमध्ये आपण बनवणार आहोत, एकदम कमी साहित्यामध्ये। चला तर पाहूया। आता त्यासाठी मी इथे कढई घेतली, त्यामध्ये 1 चम्मच तेल ॲड केलेले आहे। त्याचबरोबर यामध्ये स्लाइस केलेला कांदा टाकलेला आहे, 7-8 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर मी एकदम फ्रेश कोकोनट घेतलेला आहे, ज्याला आपण ओलं नारळ म्हणतो। 1 इंच आल्याचा तुकडा आणि 4-5 लसणच्या पाकळ्या। त्याचबरोबर मी थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या देखील ॲड केलेल्या आहेत। आता व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला याची छान मिक्सरला प्युरी बनवून घ्यायची आहे। आता त्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करत आहे थोडीशी, आणि मग त्यानंतर आपण थोडी त्याची व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने। आता त्याच कढईमध्ये मी तमालपत्र घेतलेला आहे, त्याला मी तोडून ॲड केलेला आहे। 1 इंच दालचिनीचा तुकडा देखील मी टाकलेला आहे। 7-8 लवंग आणि 7-8 मिरे देखील आपल्याला ॲड करायचे आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखीन थोडे खडे मसाले ॲड करू शकता। आता इथे मी अर्धा चम्मच शाही जिरा ॲड केलेला आहे, त्याचबरोबर अर्धा चम्मच आपला साधा जिरा ॲड केलेला आहे। आता हे व्यवस्थित गरम झालं, याच्यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा ॲड करायचा आहे। हा कांदा हलकासा पिंकिश झाला, हलकासा पिंकिश आपला रंग हा झालेला आहे। आता यामध्ये मी चिकन ॲड करत आहे। चिकन इथे मी 500 ग्राम चिकन घेतलेलं आहे। तुम्हाला जर चिकनची क्वांटिटी जास्त करायची तर तुम्ही जास्त ॲड करू शकता। इथे मी 2-3 व्यक्तीकरता करीत आहे, म्हणून मी इथे 500 ग्राम चिकन घेतलेलं आहे। आता चिकन आपल्याला व्यवस्थित 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनचा रंग थोडा बदलला पाहिजे। इथे थोडासा व्हाईट रंग झालेला आहे चिकनचा। आता यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे, त्यानंतर अर्धा चम्मच मी हळद ॲड करत आहे। हे सर्व मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट आपल्याला मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मी धने पावडर ॲड करणार आहे। तुम्हाला आवडत नसेल तर ते स्किप केलं तरी काहीच हरकत नाही, पण त्याने एकदम छान चव येते। आता इथे मी एकदम अर्धा चम्मच धने पावडर ॲड करत आहे। धने पावडर देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता 2-3 मिनिट व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर आपण इथे ग्रीन पेस्ट आपली ॲड करणार आहोत, जी आपण मिक्सरला बनवलेली होती फिरवून। आता इथे चिकनला पण पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला जर खूप ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता, पण मला थोडंसं विदाऊट ग्रेव्हीचं करायचं आहे, खूप जास्त ग्रेव्ही नाही करायची। इथे बघू शकता चिकनचा रंग किती छान आलेला आहे। आता याला 4-5 मिनिट आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकन एकदम मऊ होईल। आता 4-5 मिनिटानंतर चिकनला भरपूर पाणी सुटणार आहे। यात फ्रेश कोकोनट ॲड केलेला आहे, म्हणून यामध्ये आपल्याला एकदम स्वीटपणा आणि हिरवी मिरचीचा जो तिखटपणा आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। आणि विशेष म्हणजे खूप वेळ लागत नाही हे चिकन बनवायला, लवकर बनवून तयार आहेत। इथे आता बघा 50% आपले चिकन कुक झालेलं आहे। आता 5-10 मिनिट आपल्याला परत वाफवून घ्यायचं आहे। आता इथे मी 5-10 मिनिट वाफवून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी फ्रेश क्रीम ॲड करणार आहे, जेणेकरून जी ग्रेव्ही आहे ती आपली एकदम थिक आणि दिसायलाही छान आणि टेस्टला पण खूप छान होईल। ते बघू शकता। आता व्यवस्थित 2-3 मिनिट मिक्स करून आपल्याला परत वाफवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपले ग्रीन चिकन बनवून तयार आहे। एकदम झटपट होते, चवीलाही छान लागते। तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला आवडलं तर रेसिपीला लाईक करा। बाय बाय।